जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चटकदार आवळा चटणी करणार आहे। एकदा केली की 3 ते 4 दिवस छान टिकते। आवळा हा बहुगुणी आहे। यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे। केसांसाठी, त्वचेसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळ्याचे सेवन करायलाच पाहिजे। बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत, त्यामुळे एकदा ही आवळा चटणी करून बघा। आवळा चटणी करण्यासाठी मी हे 5 आवळे घेतले आहेत। ताजे आवळे आहेत, धुवून घेतले, कट करून घेतले, असे लांब पातळ काप केले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यात कट केलेले आवळे हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। यानंतर यामध्ये 4 लसूण कड्या, थोडी अद्रक, 1 हिरवी मिरची, चटणी थोडीशी तिखट पाहिजे असेल तर 1 मिरची घ्या, कमी तिखट पाहिजे असेल तर अर्धी हिरवी मिरची घ्यायची। यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीरचे देठ पण घेतले आहेत। चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ, लहान अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेले जिरेची पावडर आहे। हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। असं बारीक केलेलं आहे। आवळा थोडासा तुरट असल्यामुळे यामध्ये गूळ टाकत आहे। या चमच्याने 3 चमचे गूळ टाकल्यामुळे पाणी न टाकताच चटणी खूप छान बारीक होते। अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। पाणी न टाकताच अशी छान बारीक होते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। लहान मुलांनाही आवडेल अशी मस्त चटपटीत चटकदार आवळा चटणी तयार आहे। रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा पराठ्यांबरोबर करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।